सर्व मिळून जबाबदारीने कारभार बघू. पण बाळराजांच्या शिक्षणाची काय व्यवस्था? तो भार आम्ही आमच्या खांद्यावर पेरू. द्रोणाचार्य होऊन आम्ही बाळराजांना युद्धशास्त्र व रणनीतीचे पाठ देऊ याबद्दल निश्चिंती असतात. बाळराजे, ऐकलंस ना? आता आपणास युद्धशास्त्र रणनीतीचे पाठ शिकायचे आहे. आता आपण लवकरच राजे होणार. पण एक अर्ज आपल्याकडे पेश करतो, त्याचा विचार व्हावा. जहागिरीचा कारभार पुण्याहून सुरू करावा, मग इतर बाकी सगळं नंतर. रास्त आहे, आमचाही तोच मनसूब आहे. पंत, आजच्या आज शुभ मुहूर्त पाहून पुण्याकडे जाण्याची तयारी करा. जशी आपल्याला या बाळाची शक्य तितक्या लवकर. तर मी आताच निघण्याच्या तयारीला लागते. हो, जा तयारी कर. जशी आपल्या माणसाने वाढलेले असल्यामुळे यांना दरबारी रिवाज माहीत नाही. शिवबा, बादशहांना मुजरा करा. नाही आबासाहेब, आपल्या खेळीत आम्ही कोणालाही मुजरा करायचा नाही असं महासाहेबांनी सांगितलं आहे. शिवबा, ते खरंच आहे. दरबारासाठी नाही बरं, इथं दरबारी रिवाजाप्रमाणे मुजरा करावाच लागतो. बादशहांना मुजरा का म्हणून करायचा? आम्ही बादशहाचे बंदी नसून प्रवासी बंदी आहोत. बादशहापुढे आमची मान कधी चुकणार नाही. आम्ही स्वतंत्र आहोत आणि मरेपर्यंत स्वतंत्रच राहणार. आपल्या आबासाहेबांसाठी तुम्ही मुजरा नाही करणार? आबासाहेब राजा साहेब, मुजरा शुरू किया जाए. हाँ, नाच गाना शुरू किया जाए.
चिकीमीचा स्फोट उर्मिसात करायला देखील तो राजी नव्हता. तळपायाची आग मस्तकाला भिडलेली होती, पण शहाजी राजांकडे पाहून हसून माफ केली. बस या शिवाला जर का गठणीवर आणला नाही तर सभागात हे पिल्लू दम केल्यापासून राहणार नाही. या शिवाचे ताप वेळी उठून टाकले पाहिजे. शिवाजी शिवाजी शिवाजी. अबे तू कहाँ भाग जाएगी? मैं तुझे नहीं छोड़ूंगा. तेरे टुकड़े टुकड़े करके मैं तुझे खत्म कर दूंगा. हरामखोरा, गोमातेचा वध करण्यापूर्वी तुझे हात जागच्या जागी तोडून टाकतो. काय राजे, मागे फिरा, मागे फिरा. या अल्लाह, या खुदा, मुझे बचाओ, ये मुझे मार डालेंगे. या अल्लाह, शादी राजे, मेरी जान बचाओ, मेरा कसूर माफ करो. हरामखोरा, सबूर. राजे, आधी संशय ज्ञान करा पाहू. आबासाहेब, केवळ आपली आज्ञा म्हणून. काय राजे, केली तेवढी शिक्षा बस झाली, सोडून द्यावं त्याला. सैताना, आबासाहेबांची आज्ञा म्हणूनच जीवानिशी सुटलास. जर का पुन्हा असा अपराध तुझ्या हातून घडला तर जागच्या जागी तुझी गर्दन घरात गेली होईल याची याद राख. नहीं, ऐसा गुनाह कभी नहीं करेगा. मुझे माफ करो. जा, हरामजादा कुठला. बाळ राजेच्या दृष्टीसमोरच चालता होय त्याचा. पहा पहा आबासाहेब, हरामखोर कसा जीव मुठीत घेऊन पळत सुटला आहे. बाळ राजे, जाऊ देत त्याला, केली तेवढी शिक्षा बस झाली. आबासाहेब, आपण आमच्या विरक्तीचा निर्मूळ केलाच तो का? आपण आम्हाला प्रतिकार केला नसता तर या कसायाची मान जागच्या जागी धडावेगळी केली असती. बाळ राजे, बाल वयात असं जीवावरचं धाडस करणं बरं नाही. आपल्या पराक्रमाला अजून अवधी आहे. आम्हाला नाही हे पटत. अन्यायाचा सूड हा घेतलाच पाहिजे. आम्ही असा धाडस केला नसता तर पूज्य गोमाता गतप्राण झाली असती. त्याचं काय? असं वागण्यात आमचं काय चुकलं? आपण योग्य वागलात, यात गैर काही नाही. पण ही खबर जर का पातशाच्या कानावर गेली तर परिणाम गंभीर होईल. दुर्दैवाने जर का गंभीर प्रसंग ओढावला तर पातशाची समजूत घालून आम्ही माफी मागू. पातशहाची माफी काय म्हणून मागायची? गोब्राह्मणाचे प्रतिपालन करणं हा क्षत्रियाचा धर्मच आहे मुळी. या कर्तव्याचे पालन करताना पातशहा जरी आडवा आला तरी त्याची पर्वा न करता अन्यायाचा सूड आणि सूडच घेऊ. पण राजे, आबासाहेब, आपण असे अस्वस्थ का झालात? गोब्राह्मणांचे प्रतिपालन करणं हा आमचा धर्म नाही का? बोला बोला आबासाहेब. शुभा, कसं समजावं तुम्हाला? क्षत्रियाचा धर्म आम्ही जाणतो, पण धर्म सांभाळताना कर्माडो येतं. म्हणूनच मुकाट्याने सारं सहन करावं लागतं. आम्हाला चीड येत नाही असं का आपल्याला वाटतं? पण काय करणार? पराक्रमाने धीट असूनही वचन भंग होऊ नये म्हणून अन्यायाकडे डोळे झाक करावे लागते. पण आम्ही बादशहाचे बनले नाहीत. या शिवाजीचा जन्म गुलामगिरीत पडण्यासाठी झालेला नसून गुलामगिरीचा शृंखला खळखळाट ओढून स्वराज्याच्या स्थापनेसाठी झाला आहे. स्वातंत्र्याचा ध्यास असे मज, स्वातंत्र्याचा ध्यास असे मज, स्वातंत्र्याचा ध्यास असे मज, धर्मरक्षणा जन्म आमचा.
राजे रात्रीच्या गर्भात युद्धाचे औषधकाल आहे हे सत्र्या ध्यानी आला. शुभा, राजा होणं ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही. राज्योपभोगायचं झालं तर सर्व धर्मे सहिष्णुता ही असायलाच हवी. होय आबासाहेब, दूर राहूनही आपण जे काय देता शिकविता ते आम्ही कदापि विसरणार नाही. आपला आदर्श डोळ्यासमोर ठेवून असंच वागू. शाबास शुभा, शाबास. राजे, तुमच्यावर आमची केवढी भिस्त आहे. आम्ही देखील काही स्वप्ने रंगवली, पण ती स्वप्नेच ठरली. आमची स्वप्ने तुम्ही पुरी कराल अशी परमेश्वराची इच्छा दिसते. अपूर्वी स्वप्ने साकार करू आम्ही आबासाहेब. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. शिवा, आम्ही ऐकलेले तुझे बोध निवार नेण्याने होत आहे रे, आधीच केले पाहिजे. परमेश्वरावर नितांत श्रद्धा ठेवून प्रयत्नाची तास. स्वामी महाराज, शिवबा कार्यसिद्धीसाठी हिंदवी समाजासाठी स्वप्न पाहतो. आपला आशीर्वाद असावा. प्रभू रामचंद्र आपले मनोरथ पूर्ण स्वप्न साकार करण्यात शोभा यशस्वी हो. स्वामी महाराज, कार्यसिद्धीसाठी शिवबाला आपला आशीर्वाद असावा. यशवंत हो, कीर्तिवंत हो, क्षत्रिय कुलवंतच छत्रपती हो. सद्गुरूंची आपल्यावर सदा कृपा हो. सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा नाथ, सतत वाहू दे झरा. सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा नाथ, सतत वाहू दे झरा. अनुसुवेच्या सुतानाथा तुझाच रे आसरा. अनुसुवेच्या सुतानाथा तुझाच रे आसरा. सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा नाथ, सतत वाहू दे झरा, सतत वाहू दे झरा नाथ,
ही गुलामगिरी पत्करण्याचा घोर प्रसंग ओढवला वाचून राहणार नाही. एक वेळ परकीयांची ताबेदारी परवडली, पण सखियांसमोर जी हा जी करीत मान उठविण्याचं लाजीरवाणा जिरं नको. छे 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 छे, ही मान खंडना मला सहन होणार नाही. शिवाजीला शहा दिल्याशिवाय आदिलशहाच्या दरबारी मानाची प्रतिष्ठा लावणं अशक्य आहे. असाच करतो. खान साहेबांच्या मदतीने आदिलशहाच्या कानी कुटील फुंकर घालून शिवाजीचा काटा कायमचाच काढून टाकतो. आता वेळ न दवडता शुभस्य शीघ्र निघून जावे.